नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत संख्यांचा चढता व उतरता क्रम तसेच कोणत्याही दोन संख्यामध्ये तुलना कशा पद्धतीने केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, संख्यांचा चढता अथवा उतरता क्रम लावत असताना सुरुवातीला आपण कोणत्याही दोन संख्यामध्ये तुलना करतो आणि तुलना करून त्यातील लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते ठरवत असतो. हे पाहत असताना सर्वप्रथम आपण त्या संख्या किती अंकी आहेत ते पाहतो. म्हणजे काय, समजा 5 ही एक अंकी संख्या आहे, 12 ही दोन अंकी संख्या आहे, तर 731 ही तीन अंकी संख्या आहे. जर आपण या तीन संख्यामध्ये तुलना करायची असेल तर या एक अंकी संख्येपेक्षा दोन अंकी संख्या मोठी असते आणि या दोन अंकी संख्येपेक्षा तीन अंकी संख्याही मोठी असते. म्हणजे सुरुवातीला आपण अंक न पाहता ती संख्या किती अंकी आहे ते पाहायचं. म्हणजे तिथे 5 आहे का 1 आहे, सुरुवात कशी आहे ते पाहत नाही. कारण नेहमी एक अंकी संख्येपेक्षा दोन अंकी संख्या मोठी असते, दोन अंकीपेक्षा तीन अंकी, तीन अंकीपेक्षा चार अंकी, या पद्धतीने त्या संख्या मोठ्या असतात. म्हणून ती संख्या किती अंकी आहे यावरून त्याचा लहान मोठेपणा ठरवला जातो. जर दिलेल्या संख्या या समान अंकी असतील, म्हणजे उदाहरणार्थ हे पहिलं उदाहरण मी जे घेतलेलं आहे यातल्या संख्या पाहूया. यामध्ये संख्या कोणत्या आहेत पहा. पहिली संख्या जी आहे ती 3,52,751 दिलेली आहे. दुसरी संख्या म्हणजे 4,67,235 आहे. आणि ही जी तिसरी संख्या आहे जी 2,73,145 दिलेली आहे. यातल्या तिन्ही संख्या ज्या आहेत ते 6 अंकी आहेत. जर 6 अंकी असतील तर यावरून आपण लहान मोठेपणा सांगू शकत नाही. अशा वेळी त्यातला पहिला अंक पाहायचा. म्हणजे यातला पहिला अंक 3, यातला पहिला अंक 4 आणि यातला पहिला अंक 2. मग यातला पहिला अंक ज्याचा मोठा ती सर्वात मोठी संख्या. म्हणजे चढता क्रम लावत असताना सर्वात मोठी संख्या ही असेल जी शेवटी येईल, म्हणजे 3 नंबरला ही संख्या येईल. आणि सर्वात लहान जी असेल, म्हणजे आता 3, 2, 4 यामध्ये 2 हा सर्वात लहान अंक, म्हणजे ही सर्वात लहान संख्या, म्हणजे चढता क्रम लावत असताना ही संख्या पहिल्या क्रमाला येईल आणि ही जी संख्या आहे ती मध्ये येईल, म्हणजेच दुसऱ्या क्रमाला येईल. म्हणजे ज्याचा चढता क्रम जर लावायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो 2,73,145 ही सर्वात लहान संख्या. यापेक्षा मोठी असणारी संख्या म्हणजेच ही जी आहे 3,52,751 आणि सर्वात मोठी संख्या म्हणजेच 4,67,235. याचा जर आपण उतरता क्रम लावायचा असेल तर उलट क्रमाने घेतो. म्हणजे सर्वात मोठी 4,67,235, त्यापेक्षा लहान म्हणजे मधली तीच संख्या येईल 3,52,751 आणि त्यापेक्षा लहान म्हणजेच ही 2,73,145. म्हणजे हा त्याचा चढता क्रम आणि हा त्याचा उतरता क्रम. म्हणजेच प्रत्येक संख्या ही 6 अंकी असल्यामुळं आपण सुरुवातीचा अंक पाहिला. पण जर सुरुवातीचा अंक समान असेल तर त्यासाठी थोडंसं हे पुढे दिलेलं उदाहरण पहा. यातल्या ज्या संख्या आहेत, पहिली संख्या जी आहे ती 5,67,431 दिलेली आहे. दुसरी संख्या म्हणजे 5,67,524 आहे आणि जी तिसरी संख्या दिलेली आहे ती 5,67,335 आहे. यातली प्रत्येक संख्या ही 6 अंकी आहे. म्हणून आपण सुरुवातीला प्रत्येकाचं घर पाहू. म्हणजेच प्रत्येक संख्येतली पहिला अंक जर पाहिला तर तो समान आहे. मग पहिला अंक समान असेल तर तो पाहायचा नाही. मग दुसरा अंक पाहायचा, इथं दुसरा अंक सुद्धा समान आहे. मग आपण तिसरा अंक पाहायचा, तो सुद्धा समान आहे. मग असं असेल तर चौथा अंक, पाचवा अंक या क्रमाने जायचं. आता जर आपण याचा चौथा अंक पाहिला तर हे अंक वेगवेगळे आहेत. म्हणजे 4, 5, 3. 5 हा सर्वात मोठा, म्हणजे चढत्या क्रमाने हे सगळ्यात शेवटी म्हणजे 3 नंबरला येईल. 3 हा सर्वात लहान, म्हणजे हा 1 नंबरला येईल आणि इथली संख्या ही 2 नंबरला येईल. म्हणजे या पद्धतीनेच इथला क्रम आलेला आहे. म्हणजे चढता क्रम लिहित असताना सुरुवातीला ही संख्या, त्यानंतर ही आणि सर्वात शेवटी ही. किंवा उतरता क्रम लिहित असताना सुरुवातीला ही संख्या, त्यानंतर ही आणि सर्वात शेवटी ही, या पद्धतीने आपण चढता किंवा उतरता क्रम लिहित असतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया, म्हणजे याचा सराव अधिक होईल.
फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. 88,758, 88,587, 88,875 आणि 88,578 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती? आम्हाला दिलेल्या या ज्या चार संख्या आहेत यांच्यामध्ये उतरता क्रम लावायचा आहे आणि उतरता क्रम लावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असणारी संख्या कोणती हे विचारलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला जर आपण या संख्या ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल की यातली प्रत्येक संख्या ही 5 अंकी आहे. म्हणजे संख्येनुसार आपण डायरेक्ट लगेच सांगू शकत नाही, त्यासाठी प्रत्येकाचं डिजिट चेक करायला पाहिजे. मी सुरुवातीला आहे अशा संख्या लिहितोय पहा. सुरुवातीची संख्या सांगितलेली आहे 88,758. त्यानंतरची जी संख्या आहे ती 88,587. त्यानंतर 88,875 आणि सर्वात चौथी संख्या आहे 88,578. तुम्हाला देत असताना जरी ही संख्या आडव्या क्रमाने दिल्या तर शक्यतो जर तुम्ही त्या उभ्या क्रमाने लिहिल्या तर तुम्ही पडदिशी उत्तर सांगू शकता. म्हणजे आता या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या 5 अंकी आहेत. अशा वेळी आपण प्रत्येकाचं पहिलं घर चेक करतो, म्हणजे पहिला अंक चेक करतो. इथं प्रत्येकाच्या पहिल्या ठिकाणी 8 हा अंक आहे, म्हणजे तो समान आहे. यावरून आपण लहान मोठेपणा सांगू शकत नाही. अशा वेळी आपण दुसरं घर पाहूया, म्हणजे दुसरा अंक पाहूया, तो सुद्धा समान आहे. अशा वेळी आपण जर तिसरा अंक पाहिला तर इथं लक्षात येईल की 8, 5, 7, 5 असे थोडेसे वेगवेगळे अंक आहेत. जर आपल्याला उतरता क्रम लावायचा असेल तर सुरुवातीला सर्वात मोठी संख्या लिहावी लागते. यामध्ये सर्वात मोठा अंक 8 आहे, म्हणजे उतरत्या क्रमाने याला प्राधान्य द्यायला हवं, म्हणजे ही संख्या पहिली असेल. त्यानंतर 7 असणारी जी संख्या आहे ती दुसरी असेल आणि त्यानंतर 5 असणारी संख्या तिसरी असेल. मात्र 5 इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे. म्हणजेच इथला 5, 5 हा अंक सारखा आहे. मग अशा वेळी हा 5 किंवा हा 5 पाहायचा नाही. मग त्याच्या पुढची संख्या म्हणजे पुढचा अंक. मग इथला अंक 8 आहे आणि इथला अंक 7 आहे. मग यातला मोठा अंक 8 आहे, म्हणजे उतरत्या क्रमाने याला प्राधान्य असेल, म्हणजे ही तिसरी संख्या असेल आणि ही संख्या शेवटी म्हणजे चौथ्या नंबरला येईल. म्हणजेच उतरता क्रम लावत असताना पहिली संख्या ही, दुसरी संख्या ही, तिसरी ही आणि चौथी ही या पद्धतीने असेल. मात्र आम्हाला विचारलेले की तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती, म्हणजेच 88,587 ही संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे असं म्हणू शकतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. 88,587 म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 आहे असं आपल्याला म्हणायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 4,97,998, 4,98,989, 4,97,889 आणि 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? इथं आपल्याला या चार संख्येमधील सुरुवातीला उतरता क्रम लावावा लागेल आणि उतरत्या क्रमानंतर पहिली आणि तिसरी जी संख्या येते त्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. इथं पुन्हा आपण ह्या संख्या ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल की प्रत्येक संख्या ही 6 अंकी आहे. म्हणजे आपण सुरुवातीला त्या संख्या एका खालोखाल लिहून घेऊया. म्हणजे सुरुवातीची संख्या 4,97,998, त्यानंतरची संख्या 4,98,989, त्यानंतरची 4,97,889 आणि 4 नंबरला दिलेली आहे 4,97,999. आता या संख्यामध्ये चढता उतरता क्रम पाहत असताना सुरुवातीचा अंक प्रत्येकाचा पाहू. प्रत्येकाचा अंक 4 आहे, म्हणजे हा पाहायला नको. त्यानंतर दुसरा अंक प्रत्येकाचा 9 आहे, तो सुद्धा पाहायला नको. मग तिसरा अंक जर पाहिला तर इथं वेगळा अंक फक्त 8 आहे, म्हणजे ही सर्वात मोठी संख्या आहे. 7, 7, 7, 8 म्हणजे ही सर्वात मोठी संख्या आहे. म्हणजे चढत्या क्रमाने ही सर्वात शेवटी येईल आणि उतरत्या क्रमाने सर्वात पहिली येईल. आम्हाला इथं उतरता क्रम हवा आहे, म्हणजे ही संख्या सर्वात प्रथम असणार आहे. त्यानंतर इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. मग आपण त्याच्या पुढचा अंक पाहायचा. त्यामध्ये 9, 8, 9 या पद्धतीने अंक आहे. 8 हा वेगळा अंक आहे, जो इतर अंकांच्या पेक्षा लहान आहे. म्हणजे ही संख्या सर्वात लहान आली, म्हणजे उतरत्या क्रमाने सर्वात शेवटी असेल, म्हणजे ही संख्या 4 नंबरला येईल. अर्थ लक्षात येतो का पहा. इथं 9 आहे, इथं 8 आहे, इथं 9 आहे. यामध्ये 8 सर्वात लहान, म्हणजे ही संख्या सर्वात लहान उरलेल्या संख्यामध्ये. म्हणजेच उतरत्या क्रमामध्ये सर्वात शेवटी येते, म्हणजे 4 नंबरची ही संख्या असेल आणि उरलेले हे जे अंक आहेत ते 9 आणि 9 सारखं आहे. मग त्याच्या पुढच्या संख्येमध्ये इथंही 9 आहे, इथंही 9 आहे. म्हणजे सर्वात शेवटचा अंक हा 8 आणि हा 9.
म्हणजे लहान संख्या ही असेल, मोठी संख्या ही असेल. म्हणजे ही जी संख्या आहे ती मोठी आहे म्हणून उतरत्या क्रमामध्ये 2 नंबरला आली आणि ही संख्या सर्वात लहान आहे म्हणून उतरत्या क्रमामध्ये 3 नंबरला आली. कारण सुरुवातीला आपण 1 आणि 4 नंबर लिहिलेला आहे. म्हणजे या दोघांमध्ये ही संख्या मोठी आणि ही संख्या लहान. म्हणजे या पद्धतीने यांचा चढता उतरता क्रम येईल. म्हणजे आता आपण उतरता क्रम लिहित असताना सुरुवातीला ही संख्या, नंतर ही, त्यानंतर ही आणि शेवटी ही या पद्धतीने संख्या लिहायला हवी. मग आम्हाला असं विचारलेलं आहे, की पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? मग आता उतरत्या क्रमानुसार पहिली संख्या म्हणजेच 4,98,989 ही पहिली संख्या घेतली आणि तिसरी संख्या म्हणजे ही संख्या, याचाच अर्थ 4,97,998 ही तिसरी संख्या आहे. आता या दोघांची आपण सुरुवातीला बेरीज करू. म्हणजे त्यांची बेरीज किती येईल पहा. 9 अधिक 8 17 हातचा आला 1. 9 आणि हे 8 17 आणि पुन्हा 1 18 हातचे 1. 9 9 18 आणि 19 पुन्हा हातचा दिला. 8 आणि 8 16 हातचा दिला. 9 9 18 अधिक 1 19 हातचा दिला. 4 आणि 4 8 अधिक 1 9 म्हणजे 9,96,987 एवढी त्याची बेरीज असेल. म्हणजे 99 69 87 या पद्धतीने जर पाहिलं तर आपला पहिलाच पर्याय आहे 99 69 87 म्हणजे त्या संख्यांची बेरीज ही आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 99,341 चौकट 1,05,000 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत येणारी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. या ज्या 3 संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने आहेत. याचाच अर्थ या संख्येपेक्षा चौकटीतली संख्या मोठी आहे आणि चौकटीतल्या संख्येपेक्षा ही पुढची संख्या मोठी आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच हे जे पर्याय आहेत ते पर्याय आपण या चौकटीच्या ठिकाणी वापरून पाहायचे. तेव्हा ही जी संख्या आहे ती 99,341 पेक्षा मोठी हवी आणि 1,05,000 पेक्षा लहान हवी. त्यासाठी सुरुवातीला आपण या संख्येची तुलना करू. म्हणजे आपल्याला दिलेले जे पर्याय आहेत ते या चौकटीच्या ठिकाणी आपण वापरून बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे 99,134 ही संख्या आपण यापेक्षा मोठी आहे का चेक करू. 99 इथं 99 दोन्ही पण संख्या 5 अंकी आहेत. इथं 3 आहे, इथं 1 आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे 99,134 पेक्षा 99,341 मोठी आहे. आपल्याला यापेक्षा ही संख्या मोठी हवी आहे. ही लहान आहे म्हणून हा पर्याय चालणार नाही. जर दुसरा पर्याय पाहिला तो 99,300 आहे. ही 300 सुद्धा 341 पेक्षा लहान येते. म्हणजे ही संख्या सुद्धा यापेक्षा मोठी नसल्यामुळे चालणार नाही. त्यानंतर दिलेला पर्याय म्हणजे 99,243 दिलेला आहे. पण 99,243 हे 341 पेक्षा लहान आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा चालणार नाही. म्हणजेच हा जो शेवटचा पर्याय दिलेला आहे 99,443 जी संख्या 99,341 पेक्षा मोठी आहे. मग यापेक्षा मोठ्या असणाऱ्या जेवढ्या संख्या येतील त्यातल्या कोणत्या संख्या यापेक्षा लहान आहेत हे पाहावं लागेल. आता मुळात 1,05,000 पेक्षा या चारही संख्या लहान आहेत. परंतु आम्हाला यापेक्षा लहान आणि यापेक्षा मोठी पाहिजे. म्हणजेच ही जी चौथी संख्या आहे, चौथा जो पर्याय आहे 99,443 जी संख्या 99,341 पेक्षा जास्त आणि 1,05,000 पेक्षा कमी म्हणजेच यांचा चढता क्रम आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच हा पर्याय क्रमांक 4 असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 1,64,520 1,36,520 1,63,520 आणि 1,65,320 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिल्या संख्येतील हजारच्या स्थानी असणारा अंक व चौथ्या संख्येतील शतक स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती असेल. आपल्याला दिलेल्या या ज्या संख्या आहेत यांचा उतरता क्रम लावायला सांगितलेला आहे आणि उतरता क्रम लावल्यानंतर पहिली संख्या आणि चौथी संख्या जी येते ज्यामध्ये अनुक्रमे हजार स्थानचा आणि शतक स्थानचा जो अंक आहे त्याच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे. आपण सुरुवातीला यांचा उतरता क्रम लावू. त्यासाठी आपण या जर संख्या ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक संख्या ही 6 अंकी आहे. म्हणून आपण सुरुवातीला एका खालोखाल एक अशा या संख्या लिहू. सुरुवातीची संख्या 1,64,520 आहे. त्यानंतर 1,36,520 दिलेली आहे. त्यानंतर 1,63,520 आणि जी चौथी संख्या आहे ती म्हणजे 1,65,320 दिलेली आहे.
मग आता या 6 अंकी संख्येमध्ये जर आपण सुरुवातीचा अंक पाहिला तर प्रत्येकाचा सुरुवातीचा अंक 1 आहे, म्हणजे हा अंक आपण विचारात घ्यायला नको. त्यानंतर प्रत्येकाचा जो दुसरा अंक आहे तो जर पाहिला तर इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे, मात्र इथं 3 आहे. म्हणजे हा लहान आहे, म्हणजे या चौघामध्ये ही सर्वात लहान संख्या आली. म्हणजे उत्तरता क्रम लिहित असताना ही संख्या चौथ्या क्रमाला असेल. त्यानंतर जर पाहिलं म्हणजे आता आपण ही संख्या पाहायची नाही. एकदा ही संख्या आपण सर्वात लहान आहे हे ठरवलं तर ही पाहायची नाही. आपण उरलेल्या 3 संख्या पाहूया. मग उरलेल्या 3 संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर काय होईल पहा. इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे. हे वेगवेगळे अंक आहेत यावरून सांगू शकतो. सर्वात मोठी संख्या म्हणजे 5 असणारी, म्हणजे उतरत्या क्रमानुसार ही पहिल्यांदा असेल. त्यानंतर मोठी 4 असणारी, म्हणजे ही 2 नंबरला असेल आणि त्यानंतर सर्वात लहान ही, म्हणजे ही 3 नंबरला असेल. म्हणजे उतरता क्रम लावत असताना सर्वात प्रथम ही संख्या असेल, त्यानंतर ही संख्या, नंतर ही आणि 4 नंबरला ही संख्या असेल. परंतु आम्हाला असं विचारलेलं आहे, की उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिल्या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक. त्यासाठी सुरुवातीला पहिली संख्या लिहूया, जी आहे 1,65,320 ही पहिल्या स्थानी असणारी संख्या. आणि चौथ्या संख्येतील म्हणजे चौथी संख्या जी आहे ती 1,36,520 म्हणजे ही पहिली संख्या आणि ही चौथी संख्या. या दोन संख्यामध्ये काय सांगितले पहा. पहिली जी संख्या आहे त्यातल्या हजार स्थानी असणारा अंक, मग यातल्या हजार स्थानी असणारा अंक म्हणजे हा 5 आहे. आणि जी चौथी संख्या आहे यातल्या शतक स्थानचा अंक, इथला शतक स्थानचा सुद्धा अंक 5च आहे. या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक किती असं आपल्याला विचारलंय. म्हणजेच या 5 ची स्थानिक किंमत हजार स्थानी असल्यामुळं 5 ची स्थानिक किंमत 5,000 येईल आणि इथं 5 शतक स्थानी असल्यामुळं याची स्थानिक किंमत असेल ती 500 येईल. म्हणजेच आम्हाला 5,000 आणि 500 या दोन स्थानिक किमतीतला फरक शोधायचा आहे. म्हणजेच यांची वजाबाकी केल्यानंतर 4,500 एवढी वजाबाकी येईल. म्हणजे स्थानिक किमतीतला फरक 4,500 आहे असं आपण सांगू शकतो, जो पर्याय क्रमांक आम्हाला 1 दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला यांचा आपण उतरता क्रम ठरवला. त्यानुसार पहिली संख्या, चौथी संख्या, त्यातला मग इथलं सहस्त्र स्थानचा, शतक स्थानचा अंक, त्यांची स्थानिक किंमत आणि त्यातला फरक आपल्याला विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. पी, क्यू, आर आणि एस या संख्यांमध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 हा आहे. हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरला आहे. बाकीचे अंक अज्ञात आहेत. जर पी संख्या या पद्धतीने, क्यू संख्या, आर संख्या आणि एस संख्या या पद्धतीने असतील तर या संख्यामधील क्रमसंबंध पुढीलपैकी कोणता असेल. यातला क्रमसंबंध म्हणजेच आपल्याला इथं उत्तरता क्रम दिलेला आहे. जसं पहिल्या पर्यायामध्ये आर पेक्षा लहान क्यू, क्यू पेक्षा लहान पी, पी पेक्षा लहान एस यापैकी योग्य पर्याय कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. इथं सांगितलेली कंडिशन लक्षात घ्या की यामध्ये फुली आणि 6 एवढ्याच प्रकारचे अंक सांगितलेले आहेत. यामध्ये हा जो 6 अंक आहे तो सर्वात मोठा अंक आहे. म्हणजे फुलीच्या ठिकाणी असणारे अंक 6 पेक्षा लहान असतील. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 यापैकी कोणताही अंक असेल. शिवाय असं सांगितलेलं आहे की संख्येत प्रत्येक अंक हा एकदाच वापरलेला आहे. याचा अर्थ फुलीच्या ठिकाणी समान अंक आहेत असं नाहीये. फक्त ते अंक अज्ञात आहेत, म्हणजे कोणतेही असू शकतात. तर याच्या आधारे आपण याचा लहान मोठेपणा ठरवायला हवा, कारण उत्तरामध्ये इथं लहान मोठेपणा दिलेला आहे. आता प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर इथं 3 फुली आणि 1 वेळा 6 अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संख्या ही 4 अंकी आहे. मग प्रत्येक संख्या 4 अंकी असेल तर आपण लहान मोठेपणा ठरवत असताना सुरुवातीला आपण पहिला अंक पाहतो. इथला पहिला अंक फुली, इथला फुली, इथला 6 आणि इथला फुली. ही फुली म्हणजे समान अंक आहे असं नाहीये. कोणताही अंक असू शकेल. परंतु 6 सर्वात मोठा आहे. म्हणजे 6 पेक्षा हे नक्कीच अंक लहान आहेत. म्हणजे 6 ही सर्वात मोठी संख्या झाली. म्हणजे सर्वात मोठी संख्या ही आर असेल. म्हणजे उतरत्या क्रमानं सर्वात प्रथम आपण आर ही संख्या लिहायला हवं. म्हणजे सर्वात मोठी संख्या ही आर असणार आहे. त्यानंतर आपण आता आरचा विचार करायला नको. उर्वरित 3 संख्यांचा विचार करू. म्हणजेच पी, क्यू आणि एस यांचा दुसरा अंक जर आपण पाहिला तर इथं स्टार, इथं 6 आणि इथं स्टार आहे. इथं 6 आला म्हणजे ही सर्वात मोठी संख्या आली उर्वरित संख्यामध्ये. म्हणजे एकूण संख्येमध्ये ही 2 नंबरची संख्या येईल आणि उरलेल्या संख्यामध्ये ती सर्वात प्रथम आली. याचा अर्थ आर नंतर सर्वात मोठी संख्या असणारी ती म्हणजे क्यू आहे. मात्र हा क्यू आर पेक्षा लहान आहे.
आता प्रश्न राहिला पी आणि एसचा. त्यासाठी आपण तिसरं घर पाहूया. याचं तिसरं घर 6 आहे आणि याचं फुली आहे. मग फुलीपेक्षा 6 मोठा आहे, म्हणजेच पी हा अंक मोठा झाला, म्हणजे उतरत्या क्रमानं हा तिसऱ्या क्रमांकाला येईल आणि सर्वात शेवटी हा येईल. म्हणजे पी हा मोठा आहे एस पेक्षा, म्हणजे क्यू पेक्षा लहान पी येईल आणि पी पेक्षा सुद्धा लहान एस येईल. म्हणजे उतरता क्रम लावायचा आहे, म्हणून सर्वात मोठी आर, त्यानंतर क्यू, त्यानंतर पी आणि शेवटी एस, म्हणजेच आर क्यू पी एस असा हा उतरता क्रम दिलेला आहे, जो आम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजेच यातला क्रमसंबंध म्हणजेच उतरता क्रम आर क्यू पी एस या पद्धतीने असेल असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 32,321, 32,312, 32,231, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? या प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला यांचा उतरता क्रम लावत असताना जर या संख्या ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक संख्या 5 अंकी आहे. म्हणून आपण त्या संख्या एकाखालोखाल लिहून घेऊ, त्याच्या आधारे आपण त्याचा उतरता क्रम लावू आणि त्यानंतर पहिली आणि तिसरी संख्या जी येते त्यांची आपण बेरीज करू. म्हणजे सुरुवातीला मी संख्या आहे अशा लिहून घेतोय. सुरुवातीची संख्या 32,321, त्यानंतर 32,312, त्यानंतर 32,231 आणि शेवटची संख्या 32,123 या पद्धतीने या संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे 5 अंक प्रत्येकामध्ये आहेत. अशा वेळी पहिला अंक पाहू, प्रत्येकाचा पहिला अंक 3 आहे. त्यानंतर दुसरा अंक जर पाहिला तर प्रत्येकाचा अंक 2 आहे. मग पहिला अंक समान म्हणून दुसरा पाहिला, दुसऱ्यानंतर आपण तिसरा पाहू. तिसऱ्यामध्ये इथं वेगळे अंक म्हणजे हा 1 आणि 2 आहे. हे 3 एकसारखे आहेत. म्हणजे ही 1 असणारी सर्वात लहान संख्या असेल. म्हणजे उतरत्या क्रमाने ही संख्या 4 नंबरला येईल आणि ही जी संख्या आहे ती 3 क्रमांकाला येईल. म्हणजे उतरत्या क्रमानुसार या सर्वात लहान आल्या, ही सर्वात लहान म्हणून 4 नंबरला, ही त्यापेक्षा थोडीशी लहान म्हणून 3 नंबरला. आता हे जे उरलेल्या 2 संख्या आहेत यामध्ये लहान मोठेपणा ठरवू. इथं 3 आहे, इथं 3 आहे. यामध्ये 2 हा 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ही सर्वात मोठी संख्या असेल. म्हणजे उतरत्या क्रमाने आपण पहिल्यांदा लिहिणार आणि ही त्यानंतर म्हणजे 2 नंबरला लिहिणार. म्हणजे आहे या संख्या ज्या आहेत त्या उतरत्या क्रमाने आहेत असं आपण म्हणू शकतो. साहजिकच आहे, प्रत्येकाची सुरुवात 32,000 नाही. 321 पेक्षा लहान 312, त्यापेक्षा 231 आणि त्यापेक्षा 123 जर तुम्हाला डायरेक्ट लक्षात येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मग आम्हाला पुढे जाऊन असं विचारलेलं आहे की पहिली आणि तिसरी संख्या यांची बेरीज किती? म्हणजेच उतरत्या क्रमाने आलेली पहिली संख्या 32,321 आणि तिसरी संख्या 32,231 या दोन संख्यांची आपण बेरीज करू. म्हणजेच बेरीज करत असताना हा 1 अधिक 1 2 होईल, 2 अधिक 3 5, 2 अधिक 3 5, 2 अधिक 2 4 आणि 3 अधिक 3 6 म्हणजे 64,552 ही त्याची बेरीज आहे असं आपण म्हणू शकतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. 64,552 ही त्यांची बेरीज असेल. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 7,987, 7,998, 7,997, 7,978 आणि 7,999 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांपैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे असं विचारलेलं आहे. इथं आम्हाला असं सांगितलं की योग्य क्रमाने लावल्यास, योग्य क्रम म्हणजे चढता क्रम किंवा उतरता क्रम. म्हणजे इथं कोणताही क्रम आपल्याला सांगितलेला नाहीये, कारण इथं आपल्याला संख्या देत असताना 5 संख्या दिलेल्या आहेत. ज्यावेळी 5 संख्या आपण क्रमाने लावतो, समजा ही पहिली संख्या, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी या संख्या क्रमाने आहेत. जर आपण यांचा चढता क्रम आहे तो जर आपण बदलला, म्हणजे ही 2 नंबरची संख्या आणि ही 4 नंबरची संख्या आणि इथली ही 3 नंबरची संख्या. जर आत्ता हा जर चढता क्रम असेल, तर तो उतरता क्रम करत असताना फक्त 1 नंबर आणि 5 नंबर यांची एक जागा बदलते. 2 नंबर आणि 4 नंबर यांची जागा बदलते. 3 नंबरची संख्या तिथंच असते. म्हणजे चढता क्रम करत असताना किंवा उतरता क्रम करत असताना 2 आणि 4 नंबरच्या संख्या त्याच असतात, फक्त त्यांची जागा बदलते. तसेच 1 आणि 5 नंबरची संख्या त्याच असतात, फक्त त्यांची जागा बदलते. म्हणून इथं आम्हाला असं विचारलंय की दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येणारी, मग चढता क्रम लावल्यानंतर दुसऱ्या चौथ्या स्थानी येणारी संख्या किंवा उतरता क्रम लावल्यानंतर दुसरं आणि चौथं स्थान म्हणजे संख्या त्याच असतील. त्यातली लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा किती लहान आहे, म्हणजे त्यातला आम्हाला फरक विचारलेला आहे.
सुरुवातीला या ज्या 5 संख्या आहेत त्यांच्यातला लहान मोठेपणा ठरवूया. त्या संख्या अशा आहेत पहा, 7,987, 7,998, 7,997, 7,978 आणि 7,999 या पद्धतीने त्या संख्या आहेत. प्रत्येकाचे सुरुवातीचे 2 अंक सारखे आहेत, म्हणजे 7,000 आणि 900 यानं सुरुवात झालेली आहे. मग राहतो जो फरक त्यावरून आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. जर आपण चढता क्रम लावायचा असेल तर 78 ही पहिली संख्या असेल, त्यानंतर 87 ही दुसरी संख्या असेल, 97 ही तिसरी संख्या असेल, 98 ही चौथी संख्या आणि 99 ही पाचवी संख्या असेल. म्हणजेच चौथ्या आणि दुसऱ्या क्रमांकाची जर संख्या आपण विचारात घेतली तर 2 नंबरची जी संख्या असेल ती 7,987 आणि 4 नंबरची जी संख्या आहे ती 7,998 हा चढता क्रम झाला. जर आपण उतरता क्रम लावला तर यांची जागा बदलेल, म्हणजे 2 नंबरला 7,998 येईल आणि 4 नंबरला 7,987, म्हणजे याच संख्यांचा फक्त क्रम बदलेल. मग त्यांनी असं विचारलं की या संख्येमध्ये लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे, म्हणजेच या दोघातला फरक विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला 7,998 मधून 7,987 वजा करावं लागेल, म्हणजेच ती संख्या कितीने लहान आहे किंवा कितीने मोठी आहे ते सांगता येईल. म्हणजेच 8 वजा 7 1, 9 वजा 8 1, 9 वजा 9 0, 7 वजा 7 0, म्हणजे ती संख्या 11 ने लहान आहे असं आपण म्हणू शकतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. म्हणजे 5 संख्यामध्ये आपण लहान मोठेपणा ठरवला. आपण फक्त चढता क्रम जरी लावला तर 2 नंबरची आणि 4 नंबरची जी संख्या आहे त्यातली वजाबाकी करा, किंवा उतरता क्रम जरी लावला तर 2 नंबर आणि 4 नंबरची संख्या आहे त्याची वजाबाकी करा. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. ही वजाबाकी 11 आली, म्हणजेच लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा 11 ने लहान आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये संख्यांचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवला जातो, त्यांचा चढता उतरता क्रम कसा लावला जातो यावर आधारित ही उदाहरणं अभ्यासली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक यू.